नमस्कार मित्र. आज आपण एम ए मराठी सेमिस्टर 1 या एम ए मराठीमधील विषय कालखंडाचा अभ्यास या विषयातील आपण घटक 1 हा घटक अभ्यासणार आहोत. कालखंडाचा अभ्यास, संकल्पना, स्वरूप हा घटक आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. कालखंडाच्या अभ्यासमध्ये कालखंडाची संकल्पना काय, स्वरूप काय हे जाणून घेणार आहोत. तर हा घटक आपण काही प्रश्नांच्या स्वरूपात जाणून घेऊया. कालखंडाच्या अभ्यासाची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत? हे जो कालखंड आहे त्या कालखंडाच्या अभ्यासाची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत? तर काळ ही अखंड, सतत चालणारी, प्रवाही आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. काळ ही काय आहे? ही सतत चालणारी, अखंड, प्रवाही आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती अनादी आणि अनंत आहे. काळ ही काय आहे? काळ ही काय आहे? अनंत, अनादी आहे. कालगणनेमुळेच माणसाला वेळेचा आणि घटनांचा संदर्भ समजतो. ही जी कालगणना आहे त्यामुळेच आपल्याला माणसाला वेळेचा आणि घटनांचा संदर्भ समजत असतो. कालखंड ही संकल्पना साहित्य इतिहासाची घनिष्ठरित्या जोडलेली आहे. कालखंड ही संकल्पना साहित्य इतिहासाची घनिष्ठरित्या जोडलेली आहे. निसर्ग किंवा मानवनिर्मित एका घटनेपासून दुसऱ्या घटनेपर्यंतचा कालप्रवाह म्हणजे कालखंड होय. कालखंड म्हणजे काय? कालखंडाची व्याख्या काय दिली? तर निसर्गाकडून निर्मित झालेल्या गोष्टी किंवा मानवनिर्मित गोष्टी, ते निसर्गनिर्मित किंवा मानवनिर्मित ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या एका घटनेपासून दुसऱ्या घटनेपर्यंतचा जो कालप्रवाह आहे त्याला कालखंड असं म्हटलेलं आहे. वाङ्मय इतिहासात कालखंड हे आपोआप निर्माण होत नाहीत. जो वाङ्मय इतिहास आहे त्याच्यामध्ये कालखंड काय आपोआप निर्माण नाही होत, बरोबर ना? तर ते लेखननिष्ठ, वाङ्मयनिष्ठ किंवा विचारप्रवाहनिष्ठ असतात. वाङ्मय इतिहास कालखंड आपणहूनच निर्माण नाही होत, तर तो लेखन करावं लागतं. लेखननिष्ठ असतो, वाङ्मयनिष्ठ असतं किंवा विचारप्रवाहनिष्ठ असतात. म्हणजेच विशिष्ट काळात प्रचलित असलेल्या लेखक, विचारधारा, सामाजिक पार्श्वभूमी, भाषिक वैशिष्ट्ये आणि सांस्कृतिक प्रभाव या सर्व बाबींचा विचार करून कालखंड निश्चित केला जातो. कालखंड निश्चित कसा केला जातो? तर विशिष्ट काळात प्रचलित असलेल्या लेखक, विचारधारा, सामाजिक पार्श्वभूमी, भाषिक वैशिष्ट्ये, सांस्कृतिक प्रभाव या सर्व बाबींचा विचार करून कालखंड निश्चित केला जातो. कालखंडाच्या अभ्यासाची ठळक वैशिष्ट्ये आता पुढील प्रमाणे पाहूया. उदय, विकास, ऱ्हास ह्या 30 सूत्रामध्ये आपण कालखंडाचा अभ्यास करतो. त्या कालखंडाचा उदय कसा झाला, त्याचा विकास कसा झाला आणि नंतर ऱ्हास कसा झाला. कोणत्याही कालखंडाच्या अभ्यासात 30 सूत्री महत्त्वाची मानली जाते. साहित्य प्रवाहाचा उदय, त्या कालखंडातील साहित्य प्रवाहाचा उदय, त्याचा उत्कर्ष, त्यानंतर त्याचा ऱ्हास या 3 टप्प्यातून कालखंडाचा अभ्यास केला जातो. प्रत्येक कालखंडात काही ठळक साहित्य प्रवृत्ती दिसतात. राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीचा विचार, साहित्यकृती निर्माण करणारा लेखक समाजाचाच घटक असतो. त्यामुळे त्या काळातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण साहित्यावर परिणाम करत असते. उदाहरणार्थ मध्ययुगात भक्ती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संत साहित्य निर्माण झालेले दिसून येते. पुढे साहित्य प्रवाहाचा केंद्रबिंदू. प्रत्येक कालखंडात काही साहित्य केंद्रे कार्यरत असतात. उदाहरणार्थ प्राचीन मराठी काळात पैठण, रुद्रीपूर, तर आधुनिक काळात पुणे, मुंबई ही केंद्रे कार्यरत होती. काळानुसार ही केंद्रे बदलत गेली. काय होतं? प्रत्येक कालखंडात काय असतं? तर साहित्य केंद्र असं कार्यरत असतात. उदाहरणार्थ प्राचीन काळामध्ये पैठण, रुद्रीपूर होतं, तर आधुनिक काळात पुणे आणि मुंबई ही केंद्रे कार्यरत होती. काळानुसार ही केंद्रे बदलत राहतात. लेखननिष्ठ दृष्टिकोन. आता लेखननिष्ठ दृष्टिकोन काय? तर वाङ्मय इतिहासात काही वेळा प्रभावशाली लेखकांच्या कार्यावर आधारित कालखंड निश्चित केले जातात. तर वाङ्मय इतिहासात काय होतं? तर काही वेळा प्रभावशाली लेखक आहेत त्यांच्या कार्यावरती कालखंड निश्चित केले जातात. कालखंड हे कुणावरती निश्चित केले जातात? ते प्रभावी लेखक असतात त्यांच्या कार्यावरती, ज्यांच्या लेखनाच्या कार्यावरती कालखंड निश्चित केलेला असतात. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर काळ, मग त्यांना नाव असं देण्यात येतं की ज्ञानेश्वर काळ, एकनाथ काळ, तुकाराम काळ इत्यादी. साहित्य प्रवृत्ती आणि समाजांचा संबंध. कालखंडाच्या अभ्यासात त्या काळातील समाज जीवन, धर्म, आचार, विचार, विज्ञान, तंत्रज्ञानातील बदलांचा साहित्यावर झालेला प्रभाव तपासला जातो. मग विशिष्ट कालखंडाच्या अभ्यासात, एखाद्या कालखंडाच्या अभ्यासात त्या काळातील जे समाज जीवन आहे, धर्म आहे, आचार, विचार, विज्ञान किंवा तंत्रज्ञानातील बदल जे साहित्यावर काय करत असतं, हे सगळं यांच्यामध्ये होणारा जो बदल आहे व साहित्यावर झालेला प्रभाव असतो आणि तो तपासला जातो. साहित्याचा समन्वित अभ्यास.
तर साहित्याचा समन्वित अभ्यास काय म्हणतो, तर साहित्यकृतीचा भाषिक, सांस्कृतिक, कलात्मक आणि वैचारिक अंगाचा एकत्रित विचार केला जातो. अशा प्रकारे कालखंडाच्या अभ्यासातून साहित्याचा ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासक्रम स्पष्ट होतो. त्यामुळे वाङ्मय इतिहासाचे आकलन अधिक सखोल होते. साहित्याचा समन्वय अभ्यास काय सांगतो आपल्याला, तर साहित्यकृतीच्या भाषिक, सांस्कृतिक, कलात्मक आणि वैचारिक अंगांचा एकत्रित विचार होतो. साहित्यकृतीमध्ये काय भाषिक, सांस्कृतिक, कलात्मक, वैचारिक हे जे अंग आहेत त्यांचा एकत्रित विचार केला जातो. अशा प्रकारे कालखंडाच्या अभ्यासातून साहित्याचा ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासक्रम स्पष्ट होतो. त्यामुळे वाङ्मय इतिहासाचे आकलन अधिक सखोल होते. कालखंडाचा अभ्यास करताना कोणकोणत्या गोष्टीचा विचार केला जातो त्याचे सविस्तर. दुसरा प्रश्न आहे, कालखंडाचा अभ्यास करताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जातो त्याचा सविस्तर उदाहरण द्या. कालखंडाचा अभ्यास करताना साहित्य केवळ काळाच्या चौकटीत बंद न ठेवता त्या काळातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, भाषिक आणि विचारधारात्मक बाबींचा विचार केला जातो. जेव्हा कालखंडाचा अभ्यास करताना साहित्य केवळ काळाच्या चौकटीत बंद न ठेवता, म्हणजे साहित्य जे आहे ते काळाच्या चौकटीत, त्या कालखंडाच्या चौकटीत बंद न ठेवता त्या काळातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, भाषिक आणि विचारात्मक बाबींचाही विचार केला जातो. राजकीय पार्श्वभूमीचा विचार. राजकीय घडामोडी. आता राजकीय पार्श्वभूमीचा विचार. राजकीय घडामोडी. राजकीय घडामोडी सत्तांतरांचा परिणाम साहित्यावर पडतो. उदाहरणार्थ, यादवराजांच्या काळातील स्थैर्यामुळे संत साहित्याचा उदय झाला. तसेच पेशवाई संपल्यानंतर 1818 नंतर आधुनिक विचारसरणी व इंग्रजी शिक्षणामुळे आधुनिक मराठी साहित्य उदयास आली. राजकीय पार्श्वभूमीचा विचार काय दिसतो इथे, की जेव्हा राजकीय घडामोडी आणि सत्तांतरांचा परिणाम साहित्यावर पडत असतो. उदाहरणार्थ, यादव राजांच्या काळात स्थैर्यामुळे संत साहित्याचा उदय झालेला दिसून येतो. तसंच पेशवाई संपल्यानंतर 1818 नंतर आधुनिक विचारसरणी आणि इंग्रजी शिक्षणामुळे आधुनिक मराठी साहित्य उदयास आलेले दिसून येते. आता सामाजिक परिस्थितीचा विचार. सामाजिक परिस्थितीचा विचार कसा होतो, की सामाजिक विषमता, जातीभेद, स्त्रियांची स्थिती, शिक्षणाचा अभाव यांसारख्या गोष्टींनी साहित्यावर परिणाम केला. कोणत्या गोष्टींनी साहित्यावर परिणाम केला आहे? सामाजिक परिस्थितीमध्ये जर विचार करायचा झाला तर सामाजिक विषमता, जातीभेद जे होते ते, समाजामध्ये स्त्रियांची जी स्थिती होती, नंतर मग शिक्षणाचा अभाव होता, यांसारख्या गोष्टींनी साहित्यावर परिणाम केला. संत साहित्यातील लोकप्रबोधन, समानतेचा विचार आणि भक्तिरस हे याचे उदाहरण आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक विचारांचा प्रभाव. पुढे धार्मिक आणि सांस्कृतिक विचारांचा प्रभाव कसा पडला, तर संत आणि महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, नाथपंथ यांनी मराठी साहित्यात धार्मिकता आणि अध्यात्म आणले. भाषिक परिवर्तन. भाषिक विकास हा काळानुसार होत असतो. भाषिक विकास हा कसा आहे, काळानुसार होतो. जसा काळ बदलतो तसा भाषेचा विकास बदलत राहतो. भाषेमध्ये वेगवेगळे शब्द रूढ होऊ लागतात. आदिकालीन मराठीत लचा वापर, तर मध्ययुगात ळचा वापर सुरू झाला. आदिकाली काय होतं, मराठीत ल हा शब्दाचा वापर होत होता. नंतर मध्ययुगात त्या लचा ळ हा वापर सुरू झाला. वाक्यरचनेत आणि शब्दग्रहात असे बदल झाले. साहित्य केंद्र. प्रत्येक काळात काही ठिकाणी साहित्य हालचाली अधिक झाल्या. जसं पैठण, पुणे, मुंबई, कोल्हापूर इत्यादी केंद्रांमुळे साहित्य वृद्धी झालेली दिसून येते. साहित्य प्रकारातील बदल. प्रत्येक कालखंडात नवे साहित्य प्रकार उदयास येतात. उदाहरणार्थ, मध्ययुगात अभंग, ओवी, भारुड यांचा उत्कर्ष, तर आधुनिक काळात कादंबरी, लघुकथा, निबंध, नाटक यांचा विकास झालेला दिसून येतो. तर साहित्य प्रकारातील बदल कसे होतात, प्रत्येक कालखंडात नवे साहित्य प्रकार उदयास येत असतात. उदाहरणार्थ काय, मध्ययुगामध्ये कोणते होतं, तर अभंग, ओवी, भारुड यांचा उत्कर्ष झालेला दिसून येतो. तर आधुनिक काळात कादंबरी, लघुकथा, निबंध, नाटक यांचा विकास झालेला दिसतो. आता पुढे लेखनाच्या प्रेरणा आणि उद्दिष्टे. लेखकाची सामाजिक जाणीव, धार्मिक श्रद्धा, वैचारिक धारणा यांचा त्याच्या साहित्यावर प्रभाव पडत असतो. लेखकाच्या साहित्यावर कोणाचा प्रभाव पडत असतो, लेखकाची जी सामाजिक जाणीव आहे, धार्मिक श्रद्धा आहे, वैचारिक धारणा आहे यांचा त्याच्या साहित्यावर प्रभाव पडत असतो. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरांनी समाज प्रबोधनासाठी ज्ञानेश्वरी लिहिली, तर एकनाथांनी लोकसुलभ भाषेत भागवताचे भाषांतर केले. पुढे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक घटनांचा परिणाम. साहित्यावरती ऐतिहासिक आणि सांस्कृतिक घटनांचा परिणाम कसा होतो,
तर युग परिवर्तन, धर्म चळवळ, औद्योगिक क्रांती, स्वातंत्र्य लढा अशा घटनांमुळे साहित्य प्रवाह बदलत असतो. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक घटनांचा कसा परिणाम होतो, तर जसे युग परिवर्तन होतं, धर्मळी चळवळी येऊ लागतात, औद्योगिक क्रांतीमध्ये बदल होतो, स्वातंत्र्य लढा अशा घटनांमुळे साहित्य प्रवाह बदलत राहतो. उदाहरणार्थ भक्ती आंदोलनामुळे संत साहित्य निर्माण झाले, इंग्रज शासनामुळे समाज सुधारणात्मक साहित्य निर्माण झाले, स्वातंत्र्य संग्रामामुळे राष्ट्रभक्तीपर साहित्य निर्माण झाले. म्हणून कालखंडाचा अभ्यास करताना बहुआयामी दृष्टिकोन ठेवून सर्व बाजूंनी विचार केला जातो. वाङ्मय इतिहास. आता पुढे वाङ्मय इतिहास आणि स्वरूप सविस्तर विशद करा. वाङ्मय इतिहास म्हणजे एखाद्या भाषेतील किंवा समाजातील साहित्याचा काळानुसार केलेला अभ्यास. वाङ्मय इतिहास म्हणजे काय, तर एखाद्या भाषेतील किंवा समाजातील म्हणजे एखाद्या भाषेमध्ये जे साहित्य आहे किंवा समाजातील जे साहित्याच्या काळानुसार केलेला अभ्यास, म्हणजे त्या साहित्याचा, समाजाचा किंवा भाषेतील साहित्याचा किंवा समाजातील साहित्याचा काळानुसार केलेला जो अभ्यास आहे त्याला वाङ्मय इतिहास असं म्हणतात. इतिहासाचा प्रवास, त्यातील प्रवृत्ती, बदल, विकास आणि समाजाशी असलेले नाते यांचा अनुक्रमिक अभ्यास म्हणजे वाङ्मय इतिहास होय. वाङ्मय इतिहास म्हणजे काय, तर पहिला म्हणजे भाषेतील आणि समाजातील साहित्याच्या काळानुसार केलेला अभ्यास, तसेच साहित्याचा प्रवास, त्यातील प्रवृत्ती, बदल, विकास, समाजाशी असलेले नाते यांचा अनुक्रमिक अभ्यास म्हणजे वाङ्मय इतिहास होय. संकल्पना काय, तर द. पुंडे यांच्या व्याख्येनुसार वाङ्मय इतिहास म्हणजे साहित्य प्रवाहाच्या काळानुसार विवेचनात्मक अभ्यास. वाङ्मय इतिहास म्हणजे काय, तर साहित्य प्रवाहाचा जो काळानुसार विवेचनात्मक जो अभ्यास केला जातो त्याला वाङ्मय इतिहास म्हणतात. वाङ्मय इतिहासाचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे. कालानुरूपिक स्वरूप. पहिलं तर आहे ते जी घटना आहे त्या कालानुरूपिक असतात. ती कालानुक्रमिक मध्ये घडलेल्या असतात, ते क्रमानुसार लावावे लागतात. तर वाङ्मय इतिहास साहित्याची मांडणी जी केली जाते ना, ती क्रमाने केली जाते, कालाक्रमाने केली जाते, कालानुसार केली जाते. आदिकाळ, मध्यकाळ, अर्वाचीन काळ असे काळ विभागून अभ्यास होतो. सांस्कृतिक स्वरूप. साहित्य हे त्या काळातील संस्कृतीचे दर्पण असते. साहित्य हे काय, तर त्या काळातील साहित्य संस्कृतीचे दर्पण असते. त्यामुळे प्रत्येक काळातील साहित्याच्या मागे त्या काळाची संस्कृती दडलेली दिसते. मग त्यामुळे काय, आपल्याला प्रत्येक साहित्याच्या मागे ज्या काळात ती साहित्यकृती लिहिलेली आहे त्या काळाची संस्कृती आपल्याला दडलेली दिसते. सामाजिक स्वरूप. आता सामाजिक स्वरूप काय, तर समाजात जे बदल घडतात त्याचा थेट परिणाम साहित्यावर होतो. म्हणजे त्याच्या काळामध्ये सामाजिक बदल होत जातात, ते थेट परिणाम साहित्यावर होतो. उदाहरणार्थ भक्ती आंदोलनाने लोकसाहित्याला चालना दिली. पुढे आहे भाषिक आणि साहित्यिक रूप. भाषा, शब्दसंग्रह, वाक्यरचना, छंद, अलंकार इत्यादी बाबींचा काळानुसार विकास वाङ्मय इतिहासातून दिसतो. भाषा, शब्दसंग्रह, वाक्यरचना, छंद, अलंकार इत्यादी बाबींचा काळानुसार विकास वाङ्मय इतिहासातून दिसतो. आता संदर्भात्मक स्वरूप. वाङ्मय इतिहासात मुख्य आणि पूरक सामग्रीचा विचार केला जातो. वाङ्मय इतिहासात काय, तर मुख्य आणि पूरक सामग्रीचा विचार केला जातो. हस्तलिखिते, नियतकालिके, परिसंवाद, चर्चासत्रे, पुरस्कार, सामाजिक चळवळी इत्यादी. आता संशोधनपर दृष्टिकोन काय आहे, तर वाङ्मय इतिहासकाराने त्या काळातील सामाजिक, राजकीय, धार्मिक घटकांचा शोध घेत साहित्याशी त्यांचे नाते उलगडणे आवश्यक असते. काय होतं, तर साहित्यकाराने ज्यावेळी त्या काळातील जे सामाजिक, राजकीय, धार्मिक घटनांचा शोध घेत असताना त्या साहित्याशी जे त्यांचे जे नाते आहे ते समोर आणणे किंवा उलगडणे आवश्यक ठरते. काही वेळा आता पुढे लेखकनिष्ठ आणि प्रवृत्तीनिष्ठ स्वरूप. काही वेळा विशिष्ट लेखकाभोवती कालखंड निर्माण होतो, तर काही वेळा साहित्य प्रवृत्तीवर आधारित कालखंड निर्माण होतो. काही वेळा काय होतं की लेखकाभोवती कालखंड निर्माण होतो, लेखकाच्या नावाने. जसं आपण म्हणतो ज्ञानेश्वर काळ, तुकाराम काळ असं होतं. तर काही वेळा साहित्य प्रवृत्तीवर आधारित कालखंड निर्माण होतो. निष्कर्ष. वाङ्मय इतिहास म्हणजे साहित्याच्या सततच्या प्रवाहाचा काळानुसार घेतलेला विवेचनात्मक, सामाजिक, सांस्कृतिक आणि कलात्मक अभ्यास होय. त्यामुळे साहित्याचा विकासक्रम, त्यातील प्रवृत्ती, विचारधारा आणि समाजाचे नाते समजते. आता पुढे काही टिपा लिहा ते टिपा पाहूया. वाङ्मय आणि इतिहास यांच्यातील भेद काय. घटक वाङ्मय आणि इतिहास. स्वरूप काय आहे, वाङ्मय काय कल्पनारम्य आहे, ओके, आणि इतिहास काय भावनिक आणि तथ्यांवर आधारित असतं.
वस्तुनिष्ठ उद्देश काय आहे, तर कलात्मक अभिव्यक्ती. वाङ्मयाच्यामध्ये कलात्मक अभिव्यक्ती असते, तर इतिहासामध्ये सत्य घटनांची मांडणी असते. ओके, ते साधन काय आहे, वाङ्मयाचं भाषा आणि कल्पनाशक्ती असते, तर इतिहासामध्ये पुरावे, नोंदी, दस्तऐवज असतात. सत्यसापेक्ष काय, तर सापेक्ष सत्य असतं आणि भावनिक अनुभव. वस्तुनिष्ठ केंद्रबिंदू. सत्य काय आहे, वाङ्मय इतिहास सापेक्ष सत्य असतं आणि इतिहासमध्ये भावनिक अनुभव. वस्तुनिष्ठ काय, सत्य केंद्रबिंदू आणि मनुष्याचे मन, भावना, कल्पना, मनुष्याचे कर्म, घटना, परिणाम. महत्त्वाचे घटक काय, कल्पना, प्रतिमा, कालक्रम. इतिहासामध्ये कालक्रम असतो. उदाहरण रामायण, भारत, कादंबरी इत्यादी इतिहास ग्रंथ, चरित्रे. आता पुढे आहे काल आणि कालखंड या संकल्पना. काल ही काय, सतत चालणारी, अखंड चालणारी, सतत अखंड चालणारी, प्रवाही नैसर्गिक प्रक्रिया. काल ही कधीच थांबत नाही. काल म्हणजे समय, वेळ ही कधीच थांबत नाही. काळ हा कधीच थांबत नाही. ओके. कालखंड म्हणजे निसर्गनिर्मित किंवा मानवनिर्मित. जी निसर्गनिर्मित घटना आहे किंवा मानवनिर्मित घटना आहे, ती घटना एका घटनेपासून दुसऱ्या घटनेपर्यंतचा कालप्रवाह म्हणजे कालखंड होय. काळ ही सतत आनंद चालणारी आहे, तर कालखंड म्हणजे एका घटनेपासून दुसऱ्या घटनेपर्यंत कालप्रवाह. वाङ्मय इतिहासात कालखंड हे लेखक, विचारप्रवाह किंवा सांस्कृतिक स्थित्यंतरावर आधारित असते. वाङ्मय इतिहासामध्ये काय कालखंड कसे काही वेळेस घेतात, तर लेखकाच्या आधारावर, विचारप्रवाहावर किंवा सांस्कृतिक स्थित्यंतरावर आधारित असतात. उदाहरणार्थ आदिकाळ, मध्यकाळ, अर्वाचीन काळ असे. आता तेनची त्रिसूत्री. फ्रेंच विचारवंत तेन यांनी वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी त्रिसूत्री मांडली. वंश, रेस, लेखकाच्या जाती, वैशिष्ट्य, परंपरा, संस्कृती, परिस्थिती, त्या काळातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वातावरण, परिस्थिती म्हणजे क्षण, एखाद्या घटनेचा तत्कालीन परिणाम, युगधर्म. या त्रिसूत्रीच्या आधारे तेनने वाङ्मयाचा समाजाशी असलेला संबंध स्पष्ट केला. आता क्रेनचा साहित्यविषयक विचार काय, तर जॉर्ज एल क्रेन यांनी वाङ्मयाला केंद्रस्थानी ठेवून क्रिटिकल अँड हिस्टॉरिकल प्रिन्सिपल ऑफ लिटररी हिस्ट्री 1960 या ग्रंथात सिद्धांत मांडला. त्याने वाङ्मय निर्मितीचे 3 घटक सांगितले. 3 घटक कोणते सांगितले, रूप म्हणजे फॉर्म, रूप, द्रव्य म्हणजे मटेरियल आणि तंत्र म्हणजे टेक्निक. या लेखक या 3 घटनांच्या साहाय्याने नवनिर्मिती घडवून आणतो. क्रेननुसार वाङ्मय इतिहास हा साहित्याच्या अंतर्गत घटनांवर आधारित असतो. क्रेनच्यानुसार काय, वाङ्मय इतिहास हा साहित्याच्या अंतर्गत घटनांवर आधारित असतो. आता पुढे एका वाक्यात उत्तरे आलेले आहेत. द. पुंडे यांनी वाङ्मय इतिहासाची व्याख्या लिहा. वाङ्मय इतिहास म्हणजे साहित्य प्रवाहाचा काळानुसार विवेचनात्मक अभ्यास होय. कालखंड ही संकल्पना कोणत्या कोणत्या क्षेत्रात उपयोगी येते, तर कालखंड ही संकल्पना तत्त्वज्ञान, इतिहास, ज्योतिषशास्त्र, गणित, खगोलशास्त्र आणि वाङ्मय इतिहास अशा क्षेत्रात उपयोगी येते. वाङ्मय इतिहास लेखनात पूरक सामग्री काय, तर लेखक चरित्रे, प्रशासन संस्था, नियतकालिके, परिसंवाद, संमेलने, पुरस्कार, सामाजिक राजकीय घडामोडी. कोणत्याही कालखंडात वाङ्मयाचा कोणत्या पार्श्वभूमीवर संबंध असतो, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पार्श्वभूमीवर कालखंडाचा समावेश असतो, संबंध असतो. तर मित्रांनो, हा कालखंडाचा अभ्यास घटक 1 हा आपण आधारलेला आहे. कालखंडाचं स्वरूप, संकल्पना, ह्या व्याख्या आपण समजून घेतलेल्या आहेत. तर आज आपण पाहिलं की काल काय, कालखंड काय, ते कसं काम करतात. क्रेनची त्रिसूत्री पाहिली, कालखंडाचा त्रिसूत्री नियम पाहिला. ओके, तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.